सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आपण पाहतोय मस्त अशा खुसखुशीत कराऱ्या गुब्बाऱ्यासारख्या फुललेल्या कचोऱ्या। हो, कचोरी म्हटलं की लहानांपासून मोठ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं। सर्वांनाच आवडतो असा हा पदार्थ। पण नेहमी आपण उडदाच्या डाळीच्या कचोऱ्या किंवा मग मुगाच्या डाळीच्या कचोऱ्या तेच बनवतो। पण आज आपण बनवतोय आलूच्या कचोऱ्या। हो, आलूचा समोसा खाणं बंद, आता बनवूयात आलूची कचोरी। आहे ना इंटरेस्टिंग? तर यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल। आणि हो, व्हिडिओ जर आवडला तर हक्काने लाईक करा। व्हिडिओ नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स सोबत मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तर पूर्ण पहा। इथे बघा, आपण घेतलेला आहे एक मोठा कटोरा मैदा। कुठली एखादी वाटी किंवा कटोरा, ग्लास कशानेही तुम्ही तुमच्या घरात जेवढा तुम्हाला ह्या कचोऱ्या बनवायच्या आहेत तेवढा मैदा घ्या। मी इथे एक कटोरा मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये आपल्या 7-8 कचोऱ्या छान अशा मीडियम साईजच्या बनून तयार होतील। आणि त्यामध्ये घातलेला आहे थोडंसं मीठ चवीनुसार, ओवा घातलेला आहे 1 चमचा, 4 ते 5 चमचे तेल गरम करून घातलेला आहे, म्हणजे तेलाचं मोहन घातलेलं आहे आपण। या चमच्याने आपण इथे 4 चमचे घातलेला आहे। 4 ते 5 अंदाजे चमचे घालू शकता तुम्ही याच्यामध्ये मोहन। पण इथे लक्षात ठेवा, जास्त मोहन घालायचं नाही, नाहीतर काय होते मग कचोरी खूपच जास्त खस्ता बनते आणि ती थोडीशी तेलकट सुद्धा लागू शकते। म्हणून तेलाचं मोहन कसं ओळखायचं परफेक्ट झालं की नाही, जेव्हा आपण या पिठाला छान असं हे मोहन चोडून घेत आहे ना, तर मग काय करायचं, असा याचा मुठ्ठा बनवून बघायचा। थोडंसं आपल्याला सुकं सुकं वाटलं तर आपण तेल वाढवू शकतो, नाही तर परफेक्ट असलं तर वाढवायचं नाही। कारण कसं असते, कधी चमचा लहान असतो, कधी मोठा असतो, हो की नाही। आणि मोहन घालताना कसं होते, कधी कधी प्रत्येकच वेळेस चमचा पूर्ण भरून येईल असं नाही। अशी मुठिया झाली की समजायचं आपल्या कुठल्याही पदार्थाला मोहन घालताना ते परफेक्ट झालेलं आहे की नाही। आहे ना सोपं? ही झाली आपली पहिली टीप। कुठलाही पदार्थ बनवा त्यामध्ये मोहन घालताना हे लक्षात ठेवायचं। जो आपण आटा घेतलेला आहे, म्हणजे पीठ घेतलेला आहे, ते छान असं त्याची मुठ्ठी बांधली गेली पाहिजे आणि अलगद ती फुटली पाहिजे, म्हणजे समजायचं आपल्या याच्यामध्ये मोहन परफेक्ट झालेला आहे। थोडं थोडं पाणी घालून आपण याचा मस्त असा गोळा लावून घेतलेला आहे, बघू शकता। नाही जास्त कडक आहे, नाही जास्त सॉफ्ट आहे, मीडियम साईजचा। तर आता याला झाकण ठेवूया आणि पुढची प्रोसेस बघूया। तर इथे मी खलबत्त्यामध्ये 1 चमचा सौंफ, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा धने हे छान असं कुटून घेते, म्हणजे थोडंसं दरदरसं कुटायचं। याने काय होते, आपले जे स्टफिंग बनणार आहे ते खूप मस्त फ्लेवरफुल बनेल। आणि हे जे असं दरदरसं राहिलं आहे ना, त्यामुळे खाताना हे दाताखाली आलं की खूप छान लागतं बघा। म्हणून याची चुकूनही पावडर मिक्सरमध्ये करायची नाही, ती खलबत्त्यामध्ये कुटूनच करायची। 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, मुठ्ठी भरून। हिरवा सांबार म्हणजेच कोथिंबीर, आमच्याकडे याला सांबार म्हटला जातो विदर्भामध्ये। तर इथे छान असं ते वाटून घेतलं मिक्सरला। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लसूणच्या पाकळ्यासुद्धा याच्यामध्ये घालू शकता, पण कचोरीमध्ये एवढा लसूणचा फ्लेवर मला आवडत नाही म्हणून मी स्किप केलं। तर इथे बघा, आता कढईमध्ये आपण एक तेल गरम केलं, म्हणजे आता 2-3 चमचे तेल असेल हे अंदाजे, तुम्ही बघू शकता। आणि तसंही समोस्याचं स्टफिंग असो किंवा कचोरीचं स्टफिंग असो, त्यामध्ये जास्त तेलाचा वापर नको, थोड्याशा तेलातही हे होतं, म्हणून जास्त तेल नाही घेतलेलं आहे। तुम्ही बघितलंच। मोहरी घातली त्याच्यामध्ये, जी आपण हिरवी मिरचीची पेस्ट बनवून घेतली होती ती घातली, जे छान असं दरदरसं सौंफ, जिरं, धने कुटून घेतलं होतं ते सुद्धा घालून घेतलं। आता सर्वच 1-2 सेकंदासाठी छान असं तेलावरती परतून घेऊयात। तेलाचं प्रमाण तुम्ही बघू शकता किती कमी आहे। तर आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात, अर्धा चमचा हळद घालायची। याच्यामध्ये लाल तिखटाचा वापर नाही करायचा, कारण आपण हिरव्या मिरचीचं स्टफिंग बनवत आहे। आता तुमच्याकडे हिरवी मिरची नाही आहे किंवा मग तुम्हाला लाल कलरचं स्टफिंग आवडत असेल कचोरीमध्ये, तर तुम्ही लाल तिखटाचं प्रमाण याच्यात घालू शकता, हिरवी मिरची स्किप करू शकता, जसं तुम्हाला आवडत असेल तसं बनवायचं। तर इथे आता उकडलेले आलू घालतोय। तर छोट्या साईजचे इथे माझ्याकडे 6 आलू होते, एकदम छोटे छोटे होते बघा, म्हणून मी 6 घेतले। मोठे असले तर 3 घेतले तरीही चालतील। छान असं हाताने मॅश करून हे घालायचं, कारण आपल्याला हे छान असं पूर्ण मॅश करतच मिक्स करायचं आहे, बघू शकता या पद्धतीने। याच्यात जर मोठा जे गुठळा असतील आलूच्या त्या फोडायच्या, म्हणजे नाहीतर काय होते, आलू जर मोठा राहिला तर कचोरी आपली फाटू शकते। म्हणून असं छान याला गुठळ्या मोडत ह्या जे आलू आहे हा मॅश करत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे।
बघू शकता या पद्धतीने। आता याला आणखी फ्लेवरफुल बनवायसाठी आपण याच्यामध्ये घालतोय आमचूर पावडर। आता इथे आमचूरची पावडर नसेल तर चाट मसाला घातला तरीही चालेल। अगदी किंचित आपण याच्यामध्ये गरम मसाला घातलेला आहे, थोडंसं मस्त असं स्टफिंग बनावं म्हणून। आणि घातलंय कोथिंबीर। कोथिंबीरचं प्रमाण कमी अधिक करू शकता, भरभरून कोथिंबीर घातली तरीही चालेल, छान लागतं याच्यामध्ये, मस्तच मिक्स करून घेतलेला आहे। अगदी चविष्ट भन्नाट असं स्टफिंग इथे बनून तयार झालेलं आहे। काय टॅम्पटिंग दिसतंय, पाहता क्षणी तोंडाला पाणी येतंय। कचोरी तर अजून बनायचीच आहे। इथे बघा, जो आपण आटा लावून घेतला होता, म्हणजेच आपण गोळा भिजवला होता मैद्याचा, तो आता छान थोड्या वेळासाठी मॅश करून घेतला आणि छोटे छोटे इथे बॉल्स बनवून घेऊयात। म्हणजे आपल्याला कचोरी लहान किती पाहिजे, मोठी किती बनवायची, त्यानुसार हे गोळे घ्यायचे। आपण इथे छोट्या छोट्या कचोऱ्या बनवूयात, म्हणजे नाही जास्त छोट्या नाही जास्त मोठ्या, मीडियम साईजची कचोरी बनवतोय। तर मी इथे बघू शकता, मोठा जो आपला पेढा असतो त्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घेतलेला आहे। हातावरती मॅश करून घेऊयात आणि अशी मस्त याची कटोरी बनवायची, बघू शकता या पद्धतीने। आता तुम्हाला जर ही कटोरी अशी बनवता येत नाही तर तुम्ही काय करायचं, सरळ याला थोडंसं लाटून घ्यायचं आणि जेवढा हा गोळा घेतला त्याच्या किंचित कमी आलूचा स्टफिंग घ्यायचं, त्याचा सुद्धा गोळा बनवून घ्यायचा, म्हणजे कसं स्टफिंग भरायला सोपं जातं। आणि असं बंद करून घ्यायचं जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने। आणि मधात ना असं थोडंसं दाबून घ्यायचं, म्हणजे मधात थोडंसं असं प्रेस करायचं। याने काय होते, आपली कचोरी छान फुलते बघा। हे छोट्या छोट्या टिप्स असतात, त्या जर आपण फॉलो केल्या ना तर आपली रेसिपी अगदी हलव्यापेक्षाही शानदार बनते। खायला तर अप्रतिम लागतेच, कारण आपण याच्यामध्ये छान आपल्या आवडीचे पदार्थ घातलेले आहेत, छान असे मसाले घालतोय आणि मन लावून पदार्थ बनवला तर कुठलाही पदार्थ असो तो हमखास चविष्ट बनणार, हो की नाही। तर इथे बघू शकता या पद्धतीने आपण हे असं छान बंद करून घेऊयात। थोडंसं तर तुम्हाला हे मोठं वाटत असेल तर तुम्ही काढून घेतला गोळा तरी चालेल, म्हणजे वरचं एक्स्ट्रा जो गोळा असतो तो काढून घेतला तरी चालेल, नाही काढला तरी चालेल। इथे बघू शकता आपल्या छोट्या मोठ्या 8 कचोऱ्या झालेल्या आहेत, एकदम छोटी झाली। आता काय करायचं, अगदी हलक्या हाताने, अगदीच हलका हात लावून आपण याला लाटून घेतलेला आहे, प्रेस करायचं नाही, हलक्या हाताने लाटायचं। 1-2 वेळा लाटलं की झालं आणि बस। तेल थोडंसं गरम असलं की या स्टेजला आपल्या कचोऱ्या याच्यामध्ये सोडून द्यायच्या। कढाईमध्ये किती बसतात तेवढ्या सोडायच्या, जास्त गर्दी करायची नाही, नाहीतर मग तेलाचं टेम्परेचर अगदी कमी होऊन जातं आणि मग कचोरी व्यवस्थित फुलत नाही। कचोरी तळताना लक्षात ठेवायचं म्हणजे तेलाचं टेम्परेचर खूप महत्त्वाची टिप्स असते ही कचोरी बनवताना। तेलाचं टेम्परेचर जास्त गरम नको आणि जास्त थंडही नको। बघू शकता तेलामध्ये घातल्या कचोरी वर आली पाहिजे नाही, ती अशी आतमध्येच राहिली पाहिजे आणि हळूहळू ती अशी वर आली पाहिजे। बघू शकता मी इथे कॅमेरा अजिबात बंद केलेला नाही आहे, जेणेकरून तुमच्या संपूर्ण रेसिपी लक्षात येईल। बघू शकता आपोआप कचोऱ्या अशा वर येत आहेत आणि मस्त अशा फुगत आहेत। या पद्धतीनेच कचोरी बनली पाहिजे, तरच ती आतपर्यंत खस्ता खुसखुशीत अशा कचोऱ्या बनवून तयार होतात। तर आता आपण याला पलटून देऊयात, जेव्हा कचोरी स्वतःहून वर येते तेव्हा, आणि मस्त असा सुंदर कलर आल्यानंतर कचोऱ्या बाहेर काढून घ्यायच्या। बघू शकता किती अप्रतिम कलर आलेला आहे, सुंदर मस्तच। आणि इथे आपल्या संपूर्ण कचोऱ्या या पद्धतीने आपण तळून घेतलेल्या आहेत आणि दिसतात किती भन्नाट, खूप सुंदर। तर या पद्धतीने तुम्ही अशा आलूच्या कचोऱ्या एकदा नक्की बनवा, अगदी सोप्या आहेत बघा। आणि कचोरी बघा किती मस्त फुललेली आहे, स्टफिंग बघा संपूर्ण इकडे गेलेलं आहे, असं नाही आहे एकाच ठिकाणी राहिलं, पूर्ण कचोरीमध्ये आपलं स्टफिंग स्प्रेड झालेलं होतं, त्यामुळे खायलासुद्धा या अप्रतिम आहे। ते एकदा नक्की बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा।